जनता आपल्या कृतीतून काही ना काही संदेश देत असते। यावेळी लोकप्रतिनिधींनी जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे हा संदेश दिलाय। तो आपण स्वीकारल्याचं सांगत दुसऱ्यांदा खासदार होण्यात इचलकरंजीकरांचा सिंहाचा वाटा असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी नमूद केलं। खासदार झाल्यावर माने प्रथमच इचलकरंजीत आले होते, त्यावेळी त्यांचं शिवतीर्थावर जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत। या विजयानंतर प्रथमच ते इचलकरंजीत आले, त्यावेळी त्यांचं शिवतीर्थावर जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर भाजप कार्यालयात कार्यक्रम झाला। यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या हस्ते खासदार माने यांचा गौरव करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत माझ्या कामाला नव्हे तर जनतेशी संपर्क नव्हता म्हणून काहींनी विरोध केला, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी 5 वर्ष जनतेशी ठेवलेला संपर्क आणि नकारात्मक चर्चेला सकारात्मक स्वरूप दिलं। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे हा जनतेनं दिलेला संदेश आपण स्वीकारला आहे, असं खासदार माने यांनी नमूद केलं। आता भविष्यात भाजप हे माझं संपर्क कार्यालय राहील। इथं जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून प्रश्न सोडवले जातील। त्यासाठी माझ्यासोबत महायुतीचा आमदार असणं आवश्यक आहे। त्यामुळे महायुतीचा खासदार निवडून दिलाय, आता आमदारही महायुतीचाच करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन खासदार माने यांनी केलं। कार्यक्रमाला मिश्रीलाल जाजू, अजित मामा जाधव, धोंडीराम जावळे, पांडुरंग म्हातुगडे, मनोज हिंगमिरे, अश्विनी कुबडगे, राजू रजपुते, बीडी पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान खासदार माने यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला। यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, उत्तम आवाडे, राहुल आवाडे, किशोर आवाडे, मौसमी आवाडे उपस्थित होते। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली। यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी त्यांचा गौरव केला।